आदरणीय पांडुरंगप्पा दातार, बाळोबाजी पाषाणकर, पंडित भाऊ जगताप पाटील यांना विनंती आहे, आपण संत पूजनासाठी पुढे व्यासपीठावरती यायचं आहे। आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते, आदरणीय सौभाग्यवती अंजली पाटील वहिनींच्याही शुभ हस्ते, गिरीजी खत्री भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी संत पूजन संपन्न होईल। आदरणीय लक्ष्मी सुतार वहिनींना विनंती, आपण सन्मान देण्यासाठी पुढे या। आदरणीय सौभाग्यवती दीप्तीताई खत्री ताई, आपल्याला विनंती करतो, आपण पुढे व्यासपीठावरती यायचंय। महाराजांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते। सोबतच महाराजांच्या सुविद्य धर्मपत्नी मुक्तिप्रिया देगलूरकर ताई महाराजांनाही सन्मानित केलं जात आहे। मुख्य सोहळा संत पूजनाचा व्यासपीठावरती नामदार साहेबांच्या आणि आदरणीय वहिनी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल। तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण समोर बसून घ्या। हा मुख्य सोहळा संत पूजनाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रसाद वाटप आणि साहित्याचं नंतर वाटप त्या ठिकाणी होईल। उपस्थितांना विनंती, एक 15 मिनिटांसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। हॅलो हॅलो दादा, याला आवाज द्यावा। ऑपरेटर दादा, ऑपरेटर दादा, याला आवाज द्या। या ठिकाणी प्रथमतः संत पूजन आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। शिवम आबासाहेबजी सुतार, आपल्याला विनंती करतो, आपण पुढे व्यासपीठावरती या। संत पूजनासाठी पुढे व्यासपीठावरती यायचे। आदरणीय सर्व सन्माननीय दिंडी चालक यांचं संत पूजन नामदार साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आदरणीय गिरीजी खत्री भाऊंच्याही शुभ हस्ते, आदरणीय सौभाग्यवती अंजली पाटील वहिनींच्याही शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। अत्यंत सुंदर अनुपम्य देखणा असा सोहळा या दालनामध्ये संपन्न होतोय। महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या वतीने या ठिकाणी संत पूजनाचा सोहळा यानंतर संपन्न होईल। दर्शनासाठी कोणी पुढे येऊ नका, विनंती आहे बसून घ्या। महाराजांना विनंती आहे, आपण पुढे व्यासपीठावरती यावं। श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर बाबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या। दर्शनासाठी कृपया कोणी पुढे येऊ नका, आपण सर्वच सुज्ञ आहात, विनंती करतो। व्यवस्थापकांना विनंती आहे, महाराजांना समोर पुढे व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे। आदरणीय सौभाग्यवती फाटकताईंना विनंती करतो, मंत्रोच्चारासाठी आपण व्यासपीठावरती यावं। आदरणीय फाटकताईंना विनंती आहे। श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर महाराजांना विनंती करतो, महाराज आपण व्यासपीठावरती या। श्रीमंत श्रद्धेय शितोळे सरकार, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यायचे। संत पूजनासाठी आपण व्यासपीठावरती यावं। आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते संत पूजन या ठिकाणी संपन्न होईल। चला, आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये हा सगळा संत पूजनाचा सोहळा संपन्न होतोय आणि त्यानंतर वारकऱ्यांना साहित्य वाटपाचा सोहळा संपन्न होईल। आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते, आदरणीय वहिनींच्याही शुभ हस्ते, गिरीश भाऊ खत्रींच्या शुभ हस्ते संत पूजन संपन्न होत आहे। आदरणीय खत्री वहिनींना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या। लक्ष्मीताई सुतार, आपल्याला विनंती करतो, ताई आपण पुढे व्यासपीठावरती यायचे। समोर कोणी उभं राहू नका, विनंती आहे इतर मान्यवरांना। या नभाने या बोईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे।
कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणेही लखडून जावे. अशा प्रकारचा हा चैतन्यदायी सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या पावन उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. शुभम आबाजी सुतार यांनाही विनंती करतो आपणही संत पूजनासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते संत पूजनाला या ठिकाणी सुरुवात होते आहे. आदरणीय फटकताईंना विनंती करतो मंत्रोच्चाराला आपण सुरुवात करावी. दादा कॉर्डलेस माईक चालू करा. ऑपरेटर दादा. सर्वांना पंढरपूरच्या वारकऱ्यांना नमस्कार, माननीयांना नमस्कार. मी आता वैदिक मंत्र म्हणून दाखवत आहे. त्या वैदिक वैशालीताई वांजळे आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या. आशीर्वाद आहेत, नंतर मागणं आहे आणि काही मंत्र शांती मंत्र आहेत, ते मी आता तुम्हाला म्हणून दाखवत आहे. पहिल्यांदी गणपती, गुरु, शिव, शक्ती आणि नारायण. ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं महागणपतये नमः. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम देवीं वाचमजनन्त देवास्त्वां पशवो रुद्रावसन्ति सानो मन्द्रेशमूर्जन्दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांतिः. ओम आनो भद्राकृतो यन्तु विश्वतो दद्धासो अपरीता सौद्भिदः. ओम देवाना यथा सदमिद्वृधे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे. ओम देवानां भद्रासु मतिर्यजूयतां देवानारातिरभिनो निवर्ततां. देवाना सख्यमुपसेदिवा वयं देवान आयुः प्रतरन्तु जीवसे. तान् पूर्वया निविदाहुमहे वयं मित्रददितिं दक्षमस्त्रिदाम्. अर्यमणं वरुणो सोममश्विना सरस्वती नः सुभगामयस्करत्. तन्नो वातो मयो भुवातु भेषजं तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः. तदग्रावाण सोमसुतो मयो भुवस् तदश्विना शृणुतं धिष्णायुवम्. तमीशान जगस्तस्तशस्पतिन्दिरं जिन्वमसे हुमहे वयं. पूषानो यथा वेदसामस्तद्वृधे रक्षितः पायुरदब्धः स्वस्तये. ओम शतञ्जीव शरदो वर्धमानः शतं हेमन्तान् शतमो वसन्तान् शतमिन्द्र अग्नि सविता शतायुषा हविषेमं पुनर्दुः. शतञ्जीव शरदो वर्धमान इत्यपि निगमो भवति. शतमेनमेव शतात्मानं भवति. शत ऐश्वर्यं भवीत शतमिति शतं दीर्घमायुः. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर्बभूव.
संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमंगल्यं सततं दीर्घमायु श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः ॐ पृथ्वी शान्तिः ॐ द्यौः शान्तिः ॐ अन्तरिक्ष शान्तिः ॐ दिशः शान्तिः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय श्री राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद। पंडित भाऊ जगताप यांनाही सन्मानित केलं जात आहे। त्यांचंही संतपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि संतपूजन संपन्न झाल्यानंतर एक 3च मनोगत या ठिकाणी संपन्न होतील। त्यानंतर साहित्याचं वाटप आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावरती करायचं आहे। प्रातिनिधिक स्वरूपात एक होईल तर नेक्स्ट सांगा लगेचच। संतपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर जोरात टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी करायचा आहे। अनुपम्य असा हा सोहळा या व्यासपीठावरती आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय। गिरीश भाऊ खत्री यांचं अतिशय सुंदर देखणं असं संयोजन या सगळ्या सोहळ्याचं एकत्रितपणे व्यासपीठावरती सगळ्यांचा एक फोटो होईल। त्यानंतर आदरणीय नामदार साहेबांना विनंती करतो आदरणीय नामदार साहेबांच्या शुभ हस्ते हा संतपूजनाचा सगळा सोहळा संपन्न होतोय। गतवर्षी सुद्धा एक अनुपम्य असा सोहळा त्याचा अनुभव आपण घेतलात आणि याही वर्षी अशाच सुंदर अनुपम्य सोहळ्याचं आयोजन नामदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचा सुंदर अतिशय संयोजन आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके स्नेही गिरीश भाऊ खत्री यांनी खरं तर केलेलं आहे। आदरणीय मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं विनंती आहे आणि यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती आहे गिरीश भाऊ खत्री यांना। अगदी 2च मिनिटांमध्ये प्रास्ताविक होईल। त्यानंतर आदरणीय नामदार साहेब आपल्याशी 1-2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील। या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतील। आपल्याला दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतील। खूप चांगल्या पद्धतीची शिस्त सर्व वारकरी बांधवांनी आणि पंचक्रोशीतील धर्मानुरागी भागवत प्रेमी माता भगिनींनी सांभाळलेली आहे त्याबद्दल दादांच्या वतीने मी आपला हार्दिक ऋणनिर्देश व्यक्त करतो। आजी बरवे झाले माझे माहेर भेटले डोळा देखीला सज्जन निवारीला भागशीन उदंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। या सोहळ्याचं प्रास्ताविक 2 मिनिटांमध्ये गिरीजी कर्त्यांनी दादा संदेश देतील। 2 मिनिट वारकरी आपण सर्वजण सर्व दिंडी आणि त्याचबरोबर सर्व नामधारक
वारकरी संप्रदायाच्या वतीने दादांचा सन्मान होतोय, तो आपण स्वीकारायचा आहे. तो सन्मान करण्यासाठी बोला तुम्ही सांगा. या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय चंद्रकांतजी महाराज वांजळे महाराजांना मी विनंती करतो आपण पुढे व्यासपीठावरती यावं. सोबत आदरणीय गिरीश भाऊ खत्री आपल्यालाही विनंती करतो नामदार साहेबांना आपण उपस्थित वारकऱ्यांच्या वतीने सन्मानित करायचं आहे. खरं तर अतिशय चांगला असा उपक्रम गेल्या 2 वर्षापासून नामदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी राबवला जातोय. आनंद बापू सुतार आपल्यालाही विनंती करतो आदरणीय नामदार साहेबांना सन्मानित करण्यासाठी पुढे व्यासपीठावरती या. आदरणीय अंजलीताई चंद्रकांत दादा पाटील आदरणीय आईसाहेबांना विनंती करतो आपणही पुढे व्यासपीठावरती यावं. आदरणीय खत्री वहिनींनाही विनंती करतो आपणही पुढे व्यासपीठावरती यायचंय. लक्ष्मीताई सुतार आपल्यालाही विनंती आहे. आदरणीय खत्री वहिनींना विनंती आहे आपण पुढे व्यासपीठावरती या. महाराष्ट्र राज्याचे उत्तर तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेबांना सन्मानित केले जाते. सद्गुरू आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर बाबांनाही विनंती राहील आपणही सन्मान देण्यासाठी पुढे व्यासपीठावरती यायचंय. सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने हा नामदार साहेबांचा सन्मान संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांनी आपण नामदार साहेबांचंही कौतुक करूया, शुभेच्छा त्यांनाही या ठिकाणी देऊयात. गेल्या 2 वर्षापासून आपल्या या भागामध्ये अत्यंत चांगला असा उपक्रम नामदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी राबवला जातो आहे. दातृत्वाच्या माध्यमातून आदरणीय नामदार साहेबांनी हा सगळा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि एक दिवस देता देता देणाऱ्याचे हात घ्यावेत. आदरणीय नामदार साहेबांच्या माध्यमातून दातृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या सुंदर अशा कार्यक्रमाचं संयोजन गिरीश भाऊंनी केलेलं आहे. आदरणीय आईसाहेबांनाही सन्मानित केलं जात आहे. अंजली पाटील आईसाहेबांचाही सन्मान होतोय. खत्री वहिनींना विनंती करतो, लक्ष्मीताई सुतार यांनाही विनंती करतो सन्मान देण्यासाठी आपण पुढे व्यासपीठावरती यावं. आणि आदरणीय सौ अंजली पाटील आईसाहेबांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्यांनी आपण आईसाहेबांचंही या ठिकाणी कौतुक करूया. या सगळ्या उपक्रमामध्ये आईसाहेबांचंही मोठं योगदान आहे, त्यांचंही पाठबळ या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने आहे आणि म्हणून त्यांचाही सन्मान उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या वतीने संपन्न होत आहे. आणि यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आदरणीय गिरीश भाऊ खत्री ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं संयोजन केलं. एकदा जोरदार टाळ्या गिरीश भाऊ खत्रींसाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार. अत्यंत वेळ झाला आहे पण कायम मस्तकांच्या वारकरी संप्रदायाच्या चरणावरती कायम माझं मस्तक राहो हीच मनाची भावना आहे. दादांच्या माध्यमातून वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप हा मागच्या वर्षी पण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे अतिशय चांगला झाला. दादांनी कायम आम्हाला हेच सांगितलं की गिरीश जे काही वस्तू देशील त्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या तुला मी एकच यांनी रागवीन, जर मला क्वालिटीबद्दल तक्रार आली त्या निकृष्ट दर्जाच्या असतील तर. आणि ह्या भारी चांगल्यात चांगल्या वस्तू देण्याचा प्रयत्न आपण करतोय. दादांनी सांगितलं यावर्षी महिला भगिनींच्या भजनी मंडळांना आपण जास्त प्राधान्य द्यायचं आहे. दादा आपण 60 भजनी मंडळांना प्रत्येकी 11 टाळ असे आपण देतोय. ज्या मंदिरांमध्ये भजन चालतं, उटीची भजनं चालतात, अशा 70 मंदिरांना आपण दादांनी काळजी घेतली की बसताना त्यांना गार लागू नये. आता पुढे हिवाळा सुरू होतोय तर दादांनी सांगितलं प्रत्येक मंदिराला सतरंजी द्यायची आहे मंडळाला आणि अशा 70 हे आपण देतोय, सतरंज्या देतोय. 12 आपल्या भागातून दिंड्या निघतात, त्या 12 दिंड्यांना साधारणपणे 36 तंबूंचं वाटप, कारण वारीमध्ये तंबूंची फार गरज असते. ही गरज ओळखून दादांनी ते वाटप पण केलं आणि 8 ते 10 हजार वारकरी बांधवांना दादांनी शबनम बॅग आणि छत्रीचं वाटप केलेलं आहे. त्यांचा उद्देश याच्या मागचा असा आहे की मी मागचे 10 वर्ष झाले, म्हणजे मी गिरीश खत्री 10 वर्ष झाले विचार करतोय की वारीला जाईन, पण काही कारणाने माझं काम राहतं आणि मी दुसऱ्या कामाला प्राधान्य देतो, वारीला जाणं होत नाही. आता या शबनम बॅग आणि
छत्री मिळाल्यामुळं असं होईल की आता देवाचं आमंत्रण घरापर्यंत आलंय, आता आपल्याला नक्की वारीला जायला पाहिजे. हाच भाव आज आपले चैतन्य महाराज देगलूरकर हरिभक्त पारायण अतिशय सुश्राव्य त्यांचं कीर्तन झालं. हाच भाव त्यांनी सुद्धा मांडला. मी दादांचे या निमित्तानं माझ्यावरती ही जबाबदारी दादांनी दिली, पाठीवर हात ठेवला. दादांचं आईंचं कायम आशीर्वाद पाठीशी उभ्या असतात माझ्या. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. सर्वजण आलेल्या लोकांचं मी नमस्कार करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद गिरीश भाऊ. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलं. आणि यानंतर चंद्रकांतजी महाराज वंदळे महाराजांना विनंती आहे. मस्तक हा पायावरी या वारकरी संतांच्या उदंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग तथा संसदीय कार्यमंत्री आदरणीय नामदार चंद्रकांतजी दादा पाटील यांच्या सत्यसंकल्पातून हा चैतन्यदायी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू चालता बोलता ज्ञानकोश, भक्ती ज्ञानमय प्रदान असलेलं जीवन आणि आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाचे एक मार्गदर्शक तत्व परमश्रद्धेय चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या ज्ञानप्रचूर प्रासादिक वाणीतून कीर्तन सेवा संपन्न झाली. अर्थात दादांचाही तो खूप अट्टहास होता, आग्रह होता आणि दादांचा शब्द श्री महाराजांना नाकारता आला नाही, कारण की कार्यबाहुल्य आणि संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची मोठी धुरा श्री महाराजांवरती आहे. खूप मोठ्या अडचणीतून ते या ठिकाणी आले. आपणाला या सेवेने त्यांनी उपकृत केलं, त्याबद्दल त्यांनाही मी हार्दिक अशा स्वरूपाचा ऋणनिर्देश करतो. दादांनी केलेलं अफाट कार्य महाराष्ट्राच्या असलेल्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये समाज जीवनाशी नाळ जोडलेला एक लोकनेता म्हणून श्री दादांकडे पाहिलं जातं आणि पुण्याशी आपल्या या शहराची असलेली प्रचंड स्वरूपाची नाळ. कोणतंही कार्य करताना बरं एवढा सगळा कार्यभाग आहे असं नाही. कोणी म्हटलं आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, दादांनी ती व्यवस्था केलेली आहे. कोणी म्हटलं आम्हाला अंबाबाईला जायचं आहे कारण की भक्तीची वेगवेगळ्या ठिकाणची श्रद्धा असते. कोणी म्हणतं आम्हाला आळंदीला जायचं आहे. मोफत स्वरूपाच्या असलेल्या यात्रा आणि त्याचबरोबर असलेल्या फराळासहित दादांची ती सगळी व्यवस्था आहे. आपण इच्छा करावी, दादांनी त्या पूर्ण कराव्यात. आणि केवळ हे सांप्रदायिकच धार्मिकच कार्य नाही, तर राजकीय जीवनामध्ये होत असणाऱ्या अनेक स्वरूपाच्या काही समाज जीवनाच्या काही समस्या असतात. याला अत्यंत धुरंधर पद्धतीने सामोरं जाणारं हे अत्यंत द्रष्ट व्यक्तिमत्व आदरणीय आपल्या कोथरूड विभागाला आमदार म्हणून एक मंत्री म्हणून दादा लाभलेले आहेत. आणि त्यांनी सांगावं तुम्ही काय सांगायचं ते अपेक्षा व्यक्त करा, त्याच्या दसपटीने ते द्यायला तयार असतात. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात द्यावेत, अशा स्वरूपाचं एक दातृत्व, कर्तृत्व आणि वारकरी संप्रदायाविषयी असलेली पराकोटीची निष्ठा. आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे, 3 तास थांबणं गरजेचं होतं. त्यांनी सुरुवात केली, जबाबदारी सांभाळली आणि आपल्यामध्ये ते इथं उपस्थित राहिलेत. तो वेळ झालाय, तो ती एक जबाबदारी आपल्या राज्याची ते पार करून इथं आलेले आहेत. कारण की वारकरी हा त्यांच्या जीवीचा जिव्हाळा आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे मणी वेधिले, अशा स्वरूपाचं मन वेधायला लावणारं कीर्तन श्री गुरूंच्या मुखारविंदातून आपण श्रवण केलेलं आहे. संसाराच्या चक्रातून जीवन निघतो भरडून आणि मुक्त होण्यासाठी पहा माऊलीचे रिंगण. माऊलीचं रिंगण काय, माऊलीचा सोहळा काय, भजन काय, चिंतन काय आणि याच्या स्वरूपाचं वारीचं महात्म्य श्री महाराजांनी अभिव्यक्त केलेलं आहे. चालिले न वाटे गावोन या जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्रीरंग. भगवान जिथं सामोरे वारकऱ्यांना भेटायला येतात अशा स्वरूपाचा भक्ती सुखाचा सोहळा जो संतांनी आम्हाला दाखवला, त्यांनी उपभोगला, तो जनसामान्यांपर्यंत सगळ्यांसाठी तो खुला केला. आणि त्या वारकऱ्यांची सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि म्हणून आपलं असलेलं मंत्रीपद, आपला असलेला अधिकार सगळं बाजूला ठेवून दादा वारकऱ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात. हे त्यांचं मोठेपण आहे. कारण की मस्तक हा पायावरी वारकरी संतांच्या तो केवळ देखावा नसतो, तो त्यांचा स्वभाव असतो. विद्या विनयने संपते, तशी विनय ही संपत्ती, अशा स्वरूपाचा दादांचा स्वभाव आहे. वारकऱ्यांच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने अशा स्वरूपाची उत्तुंग सेवा आपल्या हातून घडत राहो, अशा स्वरूपाच्या शुभभावना व्यक्त करतो. उशीर झालाय आणि आपणही आपली बैठक सोडली नाही. दादा आपलं मनोगत, आपल्या भावना व्यक्त करतील. आदरणीय दादा. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, हरिभक्तपरायण वांजळे गुरुजी,
या सगळ्याचं संयोजन करणारे भारतीय जनता पार्टीचे कोथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री, त्याचे सगळे सहकारी, सर्व वारकरी संप्रदायातले वारकरी बंधू आणि भगिनींनो, मला याची जाणीव आहे की आता सगळ्यांसाठी प्रसादाचं जेवण आहे ते करून आणि प्रत्येकाला एक शबनम आणि छत्री मिळणार आहे ती घेऊन, म्हणजे दिंड्यांसाठी टेंट आहे, टॉर्च आहे, सतरंजी आहे, परंतु प्रत्येकाला एक शबनम म्हणजे पिशवी काखेची आणि एक छत्री आहे. त्यामुळे इथे जेवण इथे वस्तू हे करता करता अर्धा पाऊण तास जाईल याची जाणीव आहे. मी आपल्या सगळ्यांच्या चरणी लीन होतो. आज उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाची मंत्रिमंडळाची बैठक होती, ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन वर्षाचं बजेट सँक्शन केलं जातं आणि परवा ते राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मांडणार आहेत. मी संपूर्ण अधिवेशनाचा संसदीय कामकाज मंत्री असतो, थोडक्यात वर्गाचा मॉनिटर असतो आणि त्यामुळे मला हलता येत नाही. परंतु मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं की मी येईन, कॅबिनेट बैठक सुरू झाली की मला लगेच पळायला लागेल, मला 2.5 तास किमान लागतील. आणि जसं जसं ट्रॅफिक घाटामध्ये लागलं तसं मी चिंतेत होतो की आपण पोहोचणार की नाही. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती माझी होती की प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात का होईना पोचायचं. तसं चैतन्य महाराज देगलूरकरांचं प्रवचन मला ऐकायला मिळालं. ते ऐकणं ही जशी श्रद्धा होती तसं माझ्या आग्रहामुळे ते आले. ते हरिद्वारला होते, आई आजारी आहे, ICUमध्ये पंढरपूरला ॲडमिट आहे. ते आता प्रवचन करून पुन्हा पंढरपूरला जाणार, आईला डिस्चार्ज घेणार आणि देहूला उद्या पालखीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला जाणार. एवढी आमची मैत्री असल्यामुळे हे माझं कर्तव्यच होतं की त्यांच्या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात बाकी पूर्ण प्रवासभर मी ऑनलाईन सगळा कार्यक्रम बघत होतो, सगळी भजनं, सगळे प्रवचनामध्ये सगळं बघत होतो. प्रत्यक्ष येण्याला महत्त्व आहे. गिरीशने म्हटल्याप्रमाणे एकूणच वारकरी संप्रदायाला जे जे लागेल ते देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. मंदिरं बांधण्याच्या विषयामध्ये प्रयत्न असतो. आता आळंदीमध्ये 2 ते आलेच सगळे वारकरी, त्यांची एक धर्मशाळा अर्धवट राहिली होती, ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. एकाने 7 गुंठे जागा दिली आहे, त्याच्यामध्ये एक धर्मशाळा बांधायची. याची कल्पना अशी आहे की आयुष्याच्या शेवटी बऱ्याच जणांना माऊलीच्या पायाशी जाऊन राहायचं असतं, तर त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एकाने 7 गुंठे जागा दिली. त्याच्यामध्ये एक चांगली इमारत होईल, खाली एक क्लिनिक होईल, दवाखाना. असंच पंढरपूरच्या काही वारकऱ्यांनी आता काल परवा प्रस्ताव म्हणला की आमचा एक मठ अर्धवट पडला आहे. असं जे जे काही तुम्ही सांगाल, वारीतलं साहित्य असेल, एरवीची पूजा असेल, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे. शेवटी देगलूरकर महाराज असं म्हणाले की ज्ञानेश्वरी कळली नाही तरी वाचा. मी वयाच्या 4थ्या वर्षी काही कळत नसताना ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. त्याचाच हा परिणाम असावा की मला माझ्या आयुष्यामध्ये आई वडील गिरणी कामगार असतानाही इतकं सज्जनपणाने राहता आलं. मला असं वाटतं की मला सज्जनपणे राहता आलं, तुम्हालाही वाटलं पाहिजे. तसं आत्तापर्यंत तरी काही कोणाची तक्रार नाही. याचं सगळं श्रेय हे मी संतांच्या पूजेला, ज्ञानेश्वरी वाचनाला, रोज 15 मिनटं नामस्मरण केल्याशिवाय बाहेरच पडायचं नाही अशा माझ्या सगळ्या संकल्पामुळे झाला आहे. आता मी फार उशीर न लावता गिरीशला म्हणतो, आता मीच सूचना देतो की सगळ्यांनी मागच्या बाजूला जेवायला जावं. जेवण पसायदान होणार आहे आता. त्यासाठी सांगलीहून एक गायक आलेत अमोल पटवर्धन म्हणून, त्यामुळे प्रातिनिधिक वस्तू वाटप होईल, पसायदान होईल आणि मग इथे जेवण आणि इथे भेटवस्तू घेऊन जायला हरकत नाही. मला पुन्हा मुंबईला जायचं आहे, मलाही जायची घाई आहे. बायकोला आज मुक्काम करून सकाळी कोल्हापूरला जायचं आहे. पण शेवटी ह्या सगळ्या व्यवस्था लागेपर्यंत आपण थांबायचं असं मी ठरवलं आहे. त्यामुळे भेटवस्तू द्या. पटवर्धन कुठे अमोल? हां चला या. सगळ्यांना तंबू आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गोरेकर संस्थेला तो तंबू दिला जाईल. दादांच्या शुभास सगळे देणार आहेत, सगळ्यांना वेळ जाईल म्हणून एक सगळ्यांनीच तो स्वीकारायचा आहे. अगदी गोरेकर संस्था म्हणून नाही, पण एक तो तंबू आपण स्वीकारायचा आहे. एक भजनी मंडळ कोणतं आहे? सेना महाराज दिंडी ननावरे महाराज हनुमंत, आपण सतरंजी स्वीकारायची. हां, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अशा स्वरूपाचे वॉटरप्रूफ हे तंबू वारकऱ्यांना प्रदान केले. गेल्या वर्षी जवळजवळ 40 तंबू, यावर्षी 36 तंबू, 70 पखवाजं ज्याची किंमत 11,000 रुपये प्रत्येक पखवाजाची होती, अशी 70 पखवाजही दिलेली आहेत.
वारकरीच म्हणाले आता पखवाज नको, टाळ नको, आता छत्री किंवा रेनकोट असू द्या. आणि त्याचबरोबर आणि बॅटरी दिली का? बॅटरी द्या ना. सतरंजी घ्यायची आहे. ननावरे कुठे आहेत? आणि त्याबरोबर टाळाचं टाळ म्हणून महिला भजनी मंडळ एक, कोणताही माई सांगा. महिला भजनी मंडळ एक. टाळ घेण्यासाठी एक एक प्रतिनिधी फक्त वस्तूंचा. एक महिला भजनी मंडळ नाव सांगा. प्रमिला सुतार महिला भजनी मंडळाच्या प्रमुख, त्यांनी टाळ स्वीकारायचे. टाळ फक्त घेऊन या 5. सगळ्यांना सर्व साहित्य मिळणारे. 1-2च मिनिट फक्त राहिलेले आहेत. दादांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा सगळा कार्यक्रम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची टीम सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. परंतु दादांचे मानसपुत्र आदरणीय गिरीशजी खत्री यांनी जणू का हे पितृवचन पाळलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभोत. धानोबाराय तुकोबारायांच्या पालखी सोहळा पुण्यामध्ये 2 दिवसांनी हे करणार आहे. तर वारकरी संप्रदायाची भूमिका म्हणून नाटाचा अभंग श्री अनंता मधुसूदना गणेशजी गायकवाड म्हणतील आणि पसायदान आदरणीय अमोलजी पटवर्धन सांगलीवरून आले ते म्हणतील. प्रथमतः श्री अनंता मधुसूदना होईल. हा एक गणेशजी गायकवाड, गणेश गायकवाड पटकन या. सगळ्यांनी आता उभं राहिलं तरी चालेल. एक नाटाचा अभंग नियम म्हणून टाळ द्या. सगळ्या भजनी मंडळ. हा प्रमिला ना, या या वरती या. सगळ्या भजनी मंडळांना 70 भजनी मंडळांना टाळ आहेतच, परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण कोणत्या 3 प्रकारामध्ये वाटप केलंय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. तर ह्या 3 भूमिका आणि सर्वांसाठी छत्री आणि त्याचबरोबर शबनम आहे. शांततेने आपण महाप्रसादाचाही लाभ घ्यायचा आहे. पण प्रभूंची असणारी प्रार्थना श्री अनंता मधुसूदना गणेशजी गायकवाड आणि नंतर आदरणीय पटवर्धनजी पसायदान म्हणतील. 3 मिनिटं लागतील सगळ्या सोहळ्याला. धन्यवाद. गणेश. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना अनंत घना विनाशा सकळ देवादी देवा कृपाळू बाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरिल्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जिनियता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावी सकळ देवादी देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा आता विश्वक्षण आ आ
सुखिया जा आला. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. वासुदेव हरी. समोर प्रसादासाठी आपण सर्वांनी जायचंय. स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नये विनंती आहे संयोजकांच्या वतीने. अतिशय आपल्या सगळ्यांना ज्या